शेतकरी मित्रांनो, कांदा रोप आहे तर हे आपलं उतरून आलेलं आहे, उतार 100% झालेला आहे। पण काही ठिकाणी काय झाले की सड असेल आणि मर असेल, त्याचबरोबर गळा देखील पडलेला आहे। वातावरणामधील होणाऱ्या बदलामुळे कांदा रोपाची जी काही मर होते, सड होते, कूज होते, तर याच्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावं तर त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, थोडंसं झूम करून पाहिलं असता रोप हे उतरून आलेलं आहे आणि इथं या बाजूला पाहू शकता गळे पडलेले आहे, कूच आणि मर देखील हे होण्याचे चान्स आपल्याला दिसून येत आहे। म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी कांदा पिकाला कांदा रोप उतरून आल्यानंतर जी पहिली महत्त्वाची तातडीची फवारणी करायची, तर हा 100% उतार दिसून येतं। तर काही घोड्यावर रोप असेल तरी देखील हीच महत्त्वाची फवारणी करायची। आणि ही फवारणी करते वेळी मी बॅटरी पंपच्या सहाय्याने फवारणी करतो आणि यामध्ये नेमकी कोणती मी औषधं घेणार आहे जेणेकरून माझं कांदा रोप हे जबरदस्त डेव्हलप झालं पाहिजे। तर मी औषधं घेते वेळी स्वस्तात मस्त ह्या औषधांचा वापर करत असतो। हे पाहू शकताय टॅग्रॉन, यामध्ये काय आहे सिस्टमॅटिक फंगिसाइड आणि याच्यामध्ये घटक सांगायचा झाला तर मॅटॅरायझेल 35% पावडर फॉर्ममध्ये स्वस्तात मस्त असे जबरदस्त बुरशीनाशक मी निवडलेलं आहे। आणि यामध्ये मी काय घेतलं माहिती आहे का, VS ॲग्रोचं सीविड ह्युमिक हे निवडलेलं आहे। लक्षात घ्या, ब्लॅक सीविड याचा मी वापर केला। आता लक्षात घ्या, भरपूर शेतकरी म्हणतील की तुम्ही तर म्हटले होते दुसऱ्या एखादी फवारणी सांगितली होती आम्हाला, आता ही फवारणी का सांगता? तर प्रॅक्टिकल माहिती सांगत असताना नेमकी आपल्या पिकाला कोणत्या घटकांची गरज आहे, त्याचबरोबर याचं बजेट हे देखील यावर अवलंबून असतं। या वातावरणामध्ये मर, कूज आणि जी काही डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे हा प्रत्येक कांदा रोप टाकलेल्या शेतकऱ्याला येणार आहे। मग स्वस्तात मस्त फवारणी करायची, त्याचं कारण सांगतो। एकरी 3 किलो रोप टाकत असतो आपण, बियाणं 5 किलो टाकलेलं असतं, जास्त पंप होत नाही। त्यासाठी 4 पंपांचं टॅग्रॉन आणि हे जवळपास अर्धा एकरचं ह्युमिक आहे VS ॲग्रोचं। आता मी VS ॲग्रोच का सांगितलं तुम्हाला, मार्केटमध्ये आपण पाहायला गेलो सीविड खूप महाग मिळतात आपल्याला, VS ॲग्रो आपल्याला स्वस्तात मस्त उपलब्ध करून देते। लक्षात घ्या, एकरी 500 मिली आहे, पण आपल्याला याचं प्रमाण घेते वेळी किती घ्यायचं आहे, तर हे घेते वेळी आपल्याला 20 मिली ते 30 मिली प्रति पंप याप्रमाणे सीविड घ्यायचं आहे। तर यामध्ये टॅग्रॉन घेत असताना 25 ग्रॅम प्रति पंप अशा पद्धतीने घेऊन ही फवारणी करायची, जेणेकरून काय होणार आहे, तुमचं कांदा रोप जबरदस्त डेव्हलप होणार आहे। भरपूर शेतकऱ्यांनी मला कमेंट्स केल्या, कांदा रोपाच्या उतार झाला आहे, पहिली फवारणी कोणती करू, त्याचबरोबर मर होतीये, कूज होतीये, वाकडं तिकडं पडलेलं आहे, मग कशा पद्धतीने नियोजन करावं? तर हे अशा पद्धतीने स्वस्तात मस्त, लक्षात घ्या। आणि टॅग्रॉन काय तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार आहे आणि हे SV ॲग्रोचं ब्लॅक सीविड हे देखील कुठेही उपलब्ध होणार आहे। स्वस्तात मस्त जर आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं तरच आपलेही 4 पैसे होता आणि शेतकऱ्याच्याही पिकाचे 4 पैसे निश्चित स्वरूपात होता। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांदा रोपाला उतरून आल्यानंतर पहिली महत्त्वाची फवारणी ही कोणती करणं गरजेचं आहे, तर मॅटॅरायझेल टॅग्रॉन नावानेच घ्यायचं आणि सीविड घेत असाल, ह्युमिक घेत असाल तर VS ॲग्रो यांचंच नावाने घ्यायचं। ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यामधील कुठल्याही शेतकऱ्यांपर्यंत पोचवा आणि शेतकऱ्यांनी कांदा रोपाला फवारणी करायची असल्यास आपली ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर जाऊन त्यांच्यापर्यंत दाखवा। कमी खर्चात तुमचा फायदा होणार आहे। लक्षात घ्या, मी सांगतोय तसंच जर माझ्या पद्धतीने तुम्ही जर चालत असाल, निश्चित स्वरूपात मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कमी खर्चामध्ये कांदा पिकाचं मागील वर्षी 20 गोण्या कमी निघाल्या असतील, ह्या वर्षी 20 ते 25 गोण्या 50 गोण्या वाढार 100% आपल्या व्हिडिओमुळं
आणि आपल्या प्रॅक्टिकल माहितीमुळे तुम्हाला बघायला मिळणार. माहिती आवडली असेल अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब नक्की करा. फेसबुकवर मिलिंद भोर या पेजला फॉलो करा. इंस्टाग्रामला मिलिंद भोर या पेजला फॉलो नक्की करायचं आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. धन्यवाद. जय जवान जय किसान.